नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी प्राध्यापक सचिन पाटील आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET 2021 चा पेपर क्रमांक 1 त्यामधील मानसशास्त्राच्या 30 प्रश्नांचं विश्लेषण. तर बघूयात आपण कुठले 30 प्रश्न 2021 मध्ये पडले होते ज्याच्या मदतीने आपल्याला पुढची परीक्षा द्यायला मदत होणार आहे. ठीक आहे, बघूयात. पहिला प्रश्न आहे 2021 पेपर 1 TET. प्रत्येक बालक हे वेगळे असून ते निसर्गाचे एकमेव व अद्वितीय निर्मिती असते. त्यानुसार भावंडांमध्ये सामाजिक, मानसिक, भावनिक व शारीरिक भेद खालीलपैकी अनुवंशाच्या कोणत्या नियमानुसार दिसून येतो? पर्याय आहेत: एक साधर्म्याचा नियम, विविधतेचा नियम, परागमनाचा नियम आणि पुनरावृत्तीचा नियम. ह्याच्यात दिसून येतात असं म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, विविधतेचा नियम. प्रत्येक बालक वेगळे असून ते निसर्गाची एकमेव अद्वितीय निर्मिती असते. पण या भावंडामध्ये सामाजिक, मानसिक, भावनिक, शारीरिक भेद कशामुळं? विविधतेच्या नियमामुळं. तर या अनुवंश या टॉपिकशी संबंधित हा प्रश्न आहे. अनुवंशावरती काम ग्रेगॉर मेंडल यांनी केलेलं आहे. त्यांनी वाटाण्याचा संकर घडवून अनुवंश किती प्रमाणात संक्रमित होतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते 50% अनुवंश हा आई वडिलांकडून संक्रमित होतो, 25% अनुवंश आजी आजोबांकडून आणि उरलेला 12.5% अनुवंश आपले पणजी पणजोबा आणि राहिलेला 12.5% हा आपले इतर रक्ताचे नातेवाईक यांच्यातून आपल्यामध्ये अनुवंश आलेला असतो. तर अनुवंशाचे या ग्रेगॉर मेंडल यांनी 3 नियम सांगितलेले आहेत. ऑस्ट्रियाचा हा मानसशास्त्रज्ञ आहे, जर्मन भाषिक हा मानसशास्त्रज्ञ आहे आणि अनुवंशिकता या संकल्पनेचा जन्मदाता आहे ग्रेगॉर मेंडल. तर त्यांनी 3 नियम सांगितले होते: साधर्म्याचा नियम, वैविधतेचा नियम आणि परागतीचा नियम. साधर्म्याच्या नियमामध्ये प्रत्येक प्राण्याला आपल्याला साजेशी मुलं प्राणी होतात, तोही साधर्म्याचा नियम. वैविधतेचा नियम, एकाच प्राण्याची 2 मुलं एकसारखी नसतात, हा विविधतेच्या नियमानुसार. आणि परागतीचा नियम म्हणजे आई वडिलांचे साधारण मुख्य प्रधान गुण मुलांमध्ये संक्रमित होतात, त्याला आपण परागतीचा नियम म्हणतो. तर या स्पष्टीकरणाला अनुसरून आपल्या पहिल्या प्रश्नाचं पर्यायी उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. मानवी प्राण्याची जडणघडण अनुवंश व परिस्थिती यांच्या संयुक्त कार्यामुळेच होत असते. खाली दिलेल्या घटकामध्ये कोणत्या घटकावर फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो? बघा, फक्त परिस्थितीचा, अनुवंशाचा प्रभाव आणि परिस्थितीचा प्रभाव व्यक्तिमत्वावरती होत असतो. पण कुठल्या गोष्टीवरती फक्त परिस्थितीचा प्रभाव विचारतो? पर्याय आहेत: स्वभाव व वृत्ती, पक्वतेचे वय, बुद्धिमत्ता, डोळ्याचा व शरीराचा रंग. मित्रांनो, योग्य उत्तर आहे स्वभाव व वृत्ती याच्यावर परिस्थितीचा प्रभाव होतो. पक्वतेचं वय जे आहे ते पूर्णतः अनुवंशावरती अवलंबून असतं, म्हणजे अनुवंशाचा परिणाम याच्यावर होतो. बुद्धिमत्ता ही आपल्याला अनुवंशाने मिळालेली असते. लक्षात घ्या, बुद्धिमत्ता ही कृत्रिम नाहीये, नंतर निर्माण होणारी. आपण संपादित करतो काही गोष्टी, पण मूळतः बुद्धिमत्तेचा ढाचा हा आपल्याला अनुवंशातनं, हेरिडिटीतनं मिळालेला असतो. आणि डोळ्याचा, शरीराचा रंग, आपले केस, बॉडी स्ट्रक्चर हे सुद्धा आपल्याला अनुवंशाने मिळालेली देणगी आहे. स्वभाव आणि वृत्ती मात्र ही परिस्थितीमुळे घडत असते. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे. केवळ ज्ञानेंद्रिय उद्दीपित होऊन जी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया होते तिला संवेदना म्हणतात. तर ठीक आहे, खाली दिलेल्या विधानांमध्ये संवेदनेविषयी कोणते विधान योग्य आहे? तर संवेदना, पर्याय आहे: संवेदना फक्त आंतरिक प्रक्रिया आहे. संवेदना ही आपली इच्छा असेल तरच संवेदना होते. संवेदनेच्या बाबतीत व्यक्ती ही सक्रिय असते. संवेदन प्रक्रिया मनाचा एक अकरणरूप व्यापार आहे. आता योग्य विधान विचारलेलं आहे. संवेदनेविषयी विधान योग्य कोणतं आहे? तर संवेदना म्हणजे काय?
संवेदना ही अवबोधाच्या आधीची अवस्था आहे. संवेदना ही अवबोधाच्या आधीची अवस्था आहे. संवेदना एखादा चेतक दिसला, चेतकला आपण स्टिम्युलस म्हणतो, उद्दीपक म्हणतो. एखादा चेतक दिसला म्हणजे बाहेरून कुठली एखादी गोष्ट दिसली, ऐकली की आपली ज्ञानेंद्रिय जी आहेत, ज्ञानेंद्रिय कुठले आहेत? कान, डोळे, जीभ, त्वचा, नाक, ह्याच्यातनं आपल्याला ज्ञान मिळतं म्हणून त्यांना ज्ञानेंद्रिय म्हणतो. हा चेतक उद्दीपक बाहेरून दिसला की ज्ञानेंद्रिय उद्दीपित होतात आणि त्या बाह्य वस्तूच्या चेतकावर परिणाम होतो. या चेतकावर झालेला परिणाम मज्जातंतूमार्फत मेंदूपर्यंत पोहोचवला जातो आणि मेंदूला बाहेरून काही असल्याची जाणीव होते. ही प्राथमिक स्वरूपाची जी जाणीव आहे तिला आपण संवेदना म्हणतो, सेन्सेशन म्हणतो. म्हणजे आपण बाहेर काहीतरी आल्याचा भास झाला, कुणाच्या तरी हातात काहीतरी आहे, ती वस्तू आपल्याला माहित नाही पण त्यांच्या हातात काहीतरी आहे हे आपल्याला कळतं. बाहेरून आपल्या घराच्या कोणतरी चाललेलं आहे, त्याच्या पावलांचा आवाज येतोय, कोण चाललेलं माहित नाहीये पण कोणतरी चाललंय, हे कोणतरी माहित नाही पण त्याची जाणीव आपल्याला होते, तिला आपण संवेदना म्हणतो. संवेदना म्हणतो. तर या संवेदनेच्या अनुषंगाने योग्य विधान आपल्याला ओळखायला लावलेलं आहे. ते योग्य विधान आहे पर्याय क्रमांक 4. संवेदन प्रक्रिया मनाचा एक अकरण रूप व्यापार आहे. तर अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना आणि संवेदना म्हणजे अर्थरहित ज्ञान. संवेदनेला अर्थ नसतो. जेव्हा संवेदनेला अर्थ चिकटतो तेव्हा संवेदना अधिक अर्थ असं सूत्र बनतं आणि त्याचा अर्थ होतो अवबोध. या अवबोध आणि संवेदनेमध्ये एक पुसटशी जागा असते. घरातनं बाहेर कोणीतरी पावलांचा आवाज आला, तुम्हाला कळालं संवेदना झाली. आणि तुम्ही डोकून खिडकीतनं पाहिलं, ती व्यक्ती तुमच्या ओळखीची आहे, ती तुम्हाला कळाली ही व्यक्ती आहे, लगे अवबोध झाला. संवेदनेचं अवबोधात रूपांतर खूप पुसट रेषा असते, पण रेषा असते. ठीक आहे. लहान मुलांमध्ये शुद्ध संवेदना नसतात, मोठ्यांमध्ये शुद्ध संवेदना नसतात. कारण अनुभवाने आपल्याला कळतं की यावेळी कोण जातोय घराच्या बाहेरून, आपण अंदाज करतो की ही व्यक्ती असेल. म्हणजे ती संवेदना आणि अवबोध एकत्रित होतो. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. हरवलेले नाणे शोधताना कागदाचा पांढरा वर्तुळाकार तुकडा ते नाणे असल्याचा भास होतो. चांदण्या रात्री दूर एखादे झुडूप पाहून मनुष्य वा एखादा प्राणी असल्याचा भास होतो. हे खालीलपैकी अवबोधाच्या कोणत्या इंद्रिय भ्रम दोषामुळे होते? इंद्रिय भ्रम दोषामुळे होते. पर्याय परिचितता, दुसरा पर्याय भौमितिक इंद्रिय भ्रम, तिसरा विशिष्ट मनस्थिती आणि चौथा विशिष्ट भौतिक परिस्थिती. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भौमितिक इंद्रिय भ्रम. मित्रांनो, संवेदना आणि अवबोध मला एक सांगायला आवडेल की 2021 ची प्रश्नपत्रिका असू द्या, 2024 ची प्रश्नपत्रिका असू द्या, नाहीतर 2013 पासून सुरू झालेल्या प्रत्येक प्रश्नपत्रिका असू द्या, पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये तुम्हाला जे टॉपिक करणंच आहे त्या टॉपिकची नावं सांगतो की त्या मी सांगितलेल्या या टॉपिक वरती एकूण प्रश्नाच्या 70% प्रश्न असतात. कुठले टॉपिक आहेत? पहिला टॉपिक करायचा आहे म्हणजे अध्ययन आणि अध्यापन. हे 2 टॉपिक फार फार महत्वाचे आहेत. या अध्ययनमध्ये अनेक टॉपिक आहेत, अध्यापन यामध्ये अनेक टॉपिक आहेत. अध्ययनावर परिणाम करणाऱ्या मानसिक प्रक्रिया आहेत, त्याच्यावर खूप प्रश्न आहेत. कुठल्या प्रक्रिया आहेत? तर याच्यामध्ये येतात संवेदना, अवबोध, प्रतिमा, कल्पना, प्रेरणा, विचार प्रक्रिया, स्मरण, विस्मरण, संकल्पना, अवधान, अभिरुची, भावना. हे 10 टॉपिक, साधारण 9-10 टॉपिकाचा उल्लेख केला मी. हे मानसिक प्रक्रियेत अध्ययनावर परिणाम करणारे घटक. तसेच अध्ययनाचे उपपत्ती आहेत. अध्ययनाच्या संक्रमणाच्या उपपत्ती 5 आहेत, अध्ययनाच्या उपपत्ती 15 आहेत, अध्ययनावर परिणाम करणारे घटक आहेत, अध्ययनाच्या व्याख्या आहेत. हे सगळं अध्ययनमध्ये येतं. आणि अध्यापन म्हणजे अध्यापनाचा अर्थ, त्याच्या व्याख्या, अध्यापनावर परिणाम करणारे घटक, अध्यापनाची प्रतिमाने, अध्यापनाची वैशिष्ट्ये, अध्यापनाची सूत्र, हे सगळे घटक केले की आपले 70% सिलेबस इथं तयार होतो. त्याच्यावरतीच प्रश्न असतात. तुम्ही कुठलीही प्रश्नपत्रिका बघा. हा मर्म आहे या टीईटी परीक्षेचं. ठीक आहे. इंद्रिय भ्रम, अवबोधामध्ये दोन दोष असतात. अवबोधाचे दोष आहेत, 2 दोष. पहिला दोष आहे इंद्रिय भ्रम आणि दुसरा दोष आहे चित्तभ्रम.
तर मित्रांनो, चित्तभ्रम आणि इंद्रिय भ्रम हे अवबोधातले दोष आहेत. आता या इंद्रिय भ्रम दोषाचे पण काही प्रकार होते, ते हे 4 प्रकार आहेत. परिचितता, भौमितिक इंद्रिय भ्रम, विशिष्ट मनस्थिती, विशिष्ट भौतिक परिस्थिती. इंद्रिय भ्रम मध्ये चेतक उद्दीपक असतो, तो आपल्याला बघण्यात काहीतरी, ऐकण्यात प्रॉब्लेम होतो, नीट दिसत नाही, नीट ऐकता येत नाही, त्याच्यामुळं त्याचा आपल्याला अर्थ नीट कळत नाही किंवा तो कळत नाही, त्याची जाणीव होत नाही. हा इंद्रिय भ्रम आहे. इथं चेतक उद्दीपक असतो. चित्तभ्रमामध्ये चेतक किंवा उद्दीपक नसतोच. तुम्हाला स्वप्नात कोणतरी बोलतं, म्हणजे चेतक तिथं नाहीये, उद्दीपक नाहीये, पण तुम्हाला भास होतोय. फोन वाजलाच नाही पण वाजल्याचा भास होतोय. हा चित्तभ्रम आहे. ठीक आहे. उत्तर आहे भौमितिक इंद्रिय भ्रम. म्हणजे आकृत्यांचा भ्रम कल्पनेने तुम्ही म्हणजे आकृत्या तुम्ही तयार करताय, दिसतंय तुम्हाला वेगळंच, पण तुम्ही तुमच्या मनस्थितीतनं त्याला भौमितिक आकृती जोडून तुम्हाला भ्रम होतोय, तो इंद्रिय भ्रम आहे. त्यामुळे भौमितिक इंद्रिय भ्रम हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 5वा. ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखादा पूर्वानुभवाचे पुनर्जीवन होणे म्हणजे प्रतिमा होय. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान प्रतिमेचं वैशिष्ट्य आहे? प्रतिमा स्थिर असतात, पहिला पर्याय. दुसरा, प्रतिमांची तीव्रता सर्वांमध्ये सारखीच असते. तिसरा, पूर्व अनुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. चौथा पर्याय, सर्व प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. हे प्रतिमेचं वैशिष्ट्य आहे. आता प्रतिमा स्थिर असतात का? नाहीये, अस्थिर असतात. प्रतिमांची तीव्रता सर्वांमध्ये सारखीच असते का? सारखीच सगळ्यांमध्ये नसते. सर्व प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होतात का? सारख्या तीव्रतेने निर्माण होत नाहीत. त्यामुळे हे जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य योग्य आहे. तुम्हाला आत्ता सांगितले की प्रतिमा टॉपिक आपल्याला करायचा आहे. प्रतिमा टॉपिक आपल्याला करायचा आहे. ओके. तर प्रतिमा कशाला म्हणतो आपण? म्हणजे इथं उद्दीपक तुमच्या समोर नसतो, स्टिम्युलस समोर नसतो. तुम्ही इमॅजिनरी त्याला समोर आणता, काहीतरी इमॅजिन करता. जसं की मी आता माकड म्हटलं की तुमच्या समोर माकड आलं, म्हणजे तुम्ही पूर्वानुभव घेतलाय, तो तुमच्या बरोबर असतो. मी माकडाचा उल्लेख केला की तुम्हाला माकड आठवलं. मी सायकलचा उल्लेख केला की तुम्हाला सायकल तुमच्या नजरेसमोर दिसते. ही प्रतिमा आहे. म्हणजे पूर्वीचा अनुभवाच्या साह्याने एखादी गोष्ट तुम्हाला पुन्हा आठवते, समोर उद्दीपक नसताना. आता माकड तुमच्या समोर नाहीये, पण तुम्हाला माकड दिसतंय, काळं तोंड आहे, उड्या मारतंय इकडं तिकडं. ते तुम्हाला दिसतंय आत्ता. कशाच्यामुळं? तुम्ही ते पूर्वीचा अनुभव घेतलाय, तुम्हाला ते माहित आहे. आता मी उल्लेख केला तर उद्दीपक तुमच्या समोर नाही, पण तुम्हाला आठवतोय. ती प्रतिमा असते. ठीक आहे. आणि त्या प्रतिमांना आपण जोडतो, ती प्रतिमा सृष्टी तयार होते. त्याच्या आधारे आपण कल्पना करतो, ती पुढचा कल्पना हा पार्ट त्याच्यामध्ये येतो. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 होतं. पुढचा प्रश्न आहे, अध्ययनार्थ्यांना कल्पनाविष्काराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणते उपक्रम राबवावेत? पर्याय, दिवाळीच्या वेळी किल्ले तयार करून द्यावेत, खेळाच्या माध्यमातून कल्पना विकसित करण्याचा प्रयत्न करावा, वाद्य वादन करून द्यावे, प्रदर्शन मांडणी करू द्यावी. पर्याय अ ब क, अ क ड, अ ब ड, अ ब क ड सर्व. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ ब क ड सर्व. कल्पनाशक्ती नवनिर्माण करण्यास प्रोत्साहन देते. कल्पनाशक्ती विकसित करण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी नवे दालन खुले करून दिलं पाहिजे. त्यांना आवड, खेळ, कल हे पाहून काही गोष्टी त्यांच्यासमोर मांडल्या पाहिजेत. आणि कल्पनाचे वेगवेगळे प्रकार असतात. तुम्हाला कल्पना आहे की कल्पनेचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. प्रतिमा आणि कल्पना. प्रतिमा आणि कल्पना. कल्पना तुम्हाला थोडीशी माहिती एक्स्ट्राशी दाखवतो याच्यामध्ये. प्रतिमा, कल्पनांचे प्रकार आहेत बघा. पुनरुत्पादित कल्पना, रचनात्मक कल्पना. रचनात्मक मध्ये सर्जनात्मक, अनुकरणात्मक. सर्जनात्मक मध्ये व्यावहारिक, स्वैर आणि सौंदर्यनिष्ठ. पुनरुत्पादित कल्पना, शाळेचा पहिला दिवस आठवतो, तुमचं लग्न झालेलं आठवतं, तुमचा वाढदिवस झालेला आठवतो, मागचं झालेलं आठवतं. रचनात्मक नवीनच कल्पना करतात. सर्जनात्मक म्हणजे क्रिएटिव्ह, व्यावहारिक कल्पना. क्रिएटिव्ह आहे पण व्यावहारिक आहे. घर बांधायचंय, आर्किटेक्टने प्लॅन काढला, व्यावहारिक कल्पना. स्वैर, मग तुमच्याशी कार्टून बोलतील, प्राणी बोलतील, स्वैर कल्पना, कार्टून वगैरे आपण बघतो. सौंदर्यनिष्ठ म्हणजे लेखक, कवी हे जे करतात ते सौंदर्यनिष्ठ कल्पना. आणि अनुकरणात्मक कल्पना, इमेटिव्ह कल्पना म्हणजे की ज्या कल्पना तुम्ही दुसऱ्यांनी मांडलेल्या असतात, पण त्यात तुम्ही घुसता, त्या तुम्हाला आपल्या वाटतात, त्याला अनुकरणात्मक कल्पना. चित्रपटातलं
पात्र एखादं तुम्ही आहात असं वाटतं, एखादं नाटक वाचताना नाटक पाहताना त्यात तुम्ही जाता, तुम्ही तिथं आहात असा फील करता, ते अनुकरणात्मक कल्पना आहे, अनुकरण करणं. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर अ ब क ड हे सर्व होतं. पुढचा प्रश्न आहे, मन यांच्या मते पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे टिंबटिंब होय. स्मरण, बुद्धी, विचार, प्रेरणा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विचार. विचार पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करतो. तर प्रेरणा, प्रेरणा काय करते? प्रेरणा प्रतिक्रियामधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती ती प्रेरणा असते. स्मरण आपण कशाला म्हणतो? गतानुभवांचं आपण पुनर्जीवन करतो, मागचं आठवतो, ते स्मरण असतं. आणि बुद्धी काय करते? सापेक्ष दृष्टीने नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन करण्याची क्षमता आपली जी असते तिला आपण बुद्धी म्हणतो. तर ही विचार याची व्याख्या मी तुम्हाला त्या अनुषंगाने तिन्हीचं पण या बाकीचे स्पष्टीकरण दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, दोन घटना एकामागोमाग घडल्या तर त्यामध्ये कार्यकारण संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ, परीक्षेला जाताना मांजर आडवे जाणे हे परीक्षेत नापास होण्याचे कारण ठरवले जाते. हे खालीलपैकी विचार प्रक्रियेचं कोणत्या अडथळ्यामध्ये? विचार प्रक्रियेतले अडथळे आहेत बघा. प्रतिकूल ग्रह, काकतालीय न्याय, इच्छानुवर्ती विचार, निरीक्षणातला दोष. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय उत्तर आहे काकतालीय न्याय. म्हणजे दोन गोष्टीचा संबंध नाहीये, पण त्या घटना एकमेकामागून घडल्या की आपण संबंध जोडतो, याला काकतालीय न्याय असं म्हणतात. मांजर आडवं गेलं आणि तुमचं काम झालं नाही, तुम्हाला वाटतं मांजरामुळे झालं, तसा काही संबंध नसतो. दोन गोष्टीचा संबंध नाही, पण आपण ओढून ताणून संबंध जोडतो, त्याला काकतालीय न्याय असं म्हणतात. इच्छानुवर्ती विचार म्हणजे काय? तर काकतालीय न्यायाचा तुम्हाला अर्थ कळाला. इच्छानुवर्ती विचार म्हणजे काय? आपल्याला अनुकूल किंवा सोयीस्कर अशा गोष्टींना आपण मनात घर करू देतो आणि जे हवे ते मिळाले आहे असे गृहीत धरतो, त्याला आपण म्हणतो इच्छानुगामी विचार. निरीक्षणातला दोष काय असतो? तुम्ही एखादी व्यक्ती पुढून चालले, तुम्ही नीट पाहिलंच नाही आणि त्याला आवाज दिला आणि त्यांनी पाठीमागं पाहिल्यानंतर तुम्हाला कळालं की नाही यार, हा ही व्यक्ती नाहीये, पण तुम्ही निरीक्षण नीट केलं नाही, तो निरीक्षणातला दोष. आणि प्रतिकूल ग्रह म्हणजे पूर्वग्रह. एखाद्या बाबतीत निर्णय घेत असताना अगोदरच चुकीची गोष्ट घडलेली आहे, त्या गोष्टीचा नवीन निरीक्षण करत असताना विचार करणं, प्रतिकूल ग्रह असं म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर काकतालीय न्याय असं होतं. काकतालीय न्यायाचा तुम्हाला अर्थ पण कळाला. लक्षात ठेवा, पुढे सुद्धा तसे प्रश्न पडतील. धारणेबाबत खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य योग्य आहे? तर धारणा कुठून आली हे तुम्हाला कळलं पाहिजे. पर्याय आहेत बघा. धारणेबाबत कोणते वैशिष्ट्य योग्य आहे असं विचारले. पाठोपाठ कविता पाठ केल्यास धारणेवर परिणाम होत नाही. धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते. धारणा उपबोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते. बोधावस्थेतील बाबी प्रयत्न केल्यावर आठवतात. तर स्मरणात संबंधित हा टॉपिक आहे. स्मरण या टॉपिक वरती हा प्रश्न विचारलेला आहे आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य वैशिष्ट्य आहे. धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते. म्हणजे तुम्ही जागेपणी व्यवस्थित जागृत अवस्थेत एखादी गोष्ट धारण करत असाल तर ती तुम्हाला चांगली आठवते. तर पाठोपाठ कविता पाठ केल्यास धारणेवर परिणाम होत नाही, तर परिणाम होतो. टेन्शन येणार, ताण येणार, परिणाम होणार. धारणा उपबोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते नाही, बोधावस्थेत असेल तर आठवते. बोधावस्थेतील बाबी प्रयत्न केल्यावर आठवतात. कधी कधी आठवतात, कधी कधी आठवत नाही. त्यामुळे योग्य वैशिष्ट्य पर्याय क्रमांक 2 आहे. तर स्मरण या टॉपिकवर स्मरणावर परिणाम करणारे काही घटक आहेत मित्रांनो. स्मरणावर परिणाम करणारे घटक आहे, त्यातला पहिला आहे ग्रहण, त्याला संस्करण किंवा रजिस्ट्रेशन म्हणतात, असाही प्रश्न पडतात. दुसरा घटक आहे स्मरणावर परिणाम करणारा धारणा, त्याला अनुभवाची जपणूक रिटेन्शन म्हणतात. तिसरा आहे प्रत्यावहन, आठवणं. चौथा आहे प्रत्याभिज्ञान, म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही पाहिली की तुमचा मेंदू तिला ऍक्सेप्ट करतो, तिला डोक्यामध्ये टाकतो, त्याला आपण ग्रहण म्हणतो. धारणा काय करते, जी डोक्यात गोष्ट टाकली तिला धरून ठेवते, म्हणजे आपण लक्षात ठेवतो, ती धारणा. प्रत्यावहन म्हणजे आठवणं, तुम्ही लक्षात ठेवलेलं एखादी कविता तुम्हाला म्हणायला लावली की तुम्ही आठवून म्हणता, म्हणजे तिला आठवता. आणि प्रत्याभिज्ञान म्हणजे तुमचा तो टीईटीचा पेपर होणार आहे, तुमच्या प्रश्नासमोर 4 पर्याय असणार, त्यातला योग्य ओळखायचा आहे, म्हणजे ओळखीमधला 4 पुढच्यातला योग्य पर्याय ओळखणं, याला प्रत्याभिज्ञान म्हणतं. म्हणजे पुढच्यातल्या समोर आलेल्या गोष्टीतून योग्य गोष्ट ओळखणं, त्याला प्रत्याभिज्ञान म्हणतात. तर ठीक आहे, तर ह्याच्यातला धारणा दुसरा घटक होता, त्याच्यावर विचारलेला हा प्रश्न आहे. ठीक आहे, पुढचा 10वा प्रश्न बघा.
विस्मरणाबद्दलचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे? बघा, अयोग्य विचारले. विस्मरण ही महत्वाची प्रक्रिया आहे. स्मरण चांगले राहण्यासाठी बऱ्याच गोष्टी विसरल्या पाहिजेत. धारणा जितकी कमी तितके विस्मरण कमी. धारणा जितकी जास्त तितके विस्मरण कमी. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. धारणा जितकी कमी तितके विस्मरण कमी. अयोग्य म्हटले, हे अयोग्य आहे. धारणा जितकी कमी तितके विस्मरण कमी. यार विस्मरण जास्त होणार ना. धारणच केले नाही, धरूनच काय ठेवलं नाही मेंदूमध्ये, तर तुम्हाला आठवायला काय ठेवले तुम्ही? आत काहीच नाही तुमच्या डोक्यात खोक्यात, तर तुम्हाला काय आठवायचंय? तर हा पर्याय जो अयोग्य आहे. बाकी योग्य पर्याय बघा. विस्मरण ही महत्वाची प्रक्रिया, हा योग्य पर्याय आहे. स्मरण चांगले राहण्यासाठी बऱ्याच गोष्टी विसरल्या पाहिजेत, हेही बरोबर आहे. धारणा जितकी जास्त तितके विस्मरण कमी, हे बरोबर. धारणा म्हणजे तुम्ही जास्त धरून ठेवलं तर विसरणार पण नाही ना, त्यामुळे हेही विधान बरोबर आहे. तर तिसरा पर्याय अयोग्य आहे. आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? विषयाची आवड अयोग्य विचारले. विषयाची आवड ही आंतरिक प्रेरणा आहे. आंतरिक प्रेरणा व अभिरुची यांचा निकटचा संबंध आहे. प्रोत्साहनाने आंतरिक प्रेरणा आहे. प्रोत्साहन ही आंतरिक प्रेरणा आहे. अभिरुची ही आंतरिक प्रेरणेचा पाया आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रोत्साहन हे आंतरिक प्रेरणा आहे. म्हणजे प्रोत्साहके ही आंतरिक प्रेरणा आहे. तुम्हाला प्रोत्साहन मिळणं ही आंतरिक प्रेरणा आहे. प्रेरणेचे प्रकार आहेत. शारीरिक प्रेरणा, व्यक्तिगत प्रेरणा. ओके, इथं आहे बघा प्रेरणा. प्रेरणेचे प्रकार आहेत. शारीरिक प्रेरणा, भूक लागली, तहान लागली, भागवायची, शारीरिक प्रेरणा. प्रतिष्ठा म्हणजे काहीतरी करून दाखवायचे आयुष्यात, व्यक्तिगत प्रेरणा. आणि सामाजिक प्रेरणा ही प्रतिष्ठा, पद याच्याशी संबंधित असते. सामाजिक प्रेरणामध्ये 2 प्रकार पडतात. सहवास विषयक प्रेरणा आणि प्रतिष्ठा विषयक प्रेरणा. ठीक आहे, तर हे प्रेरणेचे प्रकार आहेत. ऍडिशनल डेटा तुम्हाला यातनं मिळतो. आणखी खूप बोलता येईल पण आता वेळ आपला जातोय. प्रोत्साहक ही आंतरिक प्रेरणा आहे, बरोबर आहे. हे प्रोत्साहके हे आंतरिक प्रेरणा आहे. नाही, प्रोत्साहके म्हणजे तुम्हाला बाहेरनं बक्षीस देणं, प्रोत्साहन देणं, ती काय झाली? बाह्य प्रेरणा झाली ना. बाहेरून तुम्हाला प्रोत्साहन देतंय कोणतं, ती बाह्य प्रेरणा झाली. आंतरिक कशी प्रेरणा होईल? बाह्य प्रेरणा. त्यामुळे विधान काय केले? अयोग्य आहे. बाकीची 3 विधाने योग्य आहेत बघा. विषयाची आवड ही आंतरिक प्रेरणा आहे, बरोबर आहे. आंतरिक प्रेरणा व अभिरुची यांचा निकटचा संबंध आहे, बरोबर आहे. अभिरुची हा आंतरिक प्रेरणेचा पाया आहे, बरोबर आहे. आवड असेल तरच काम होतं. तर पर्याय क्रमांक 3 हे अयोग्य विधान आहे. 12वा प्रश्न आहे. स्पियरमन यांच्या बुद्धिमत्तेच्या द्विघटक उपपत्तीमध्ये जे सामान्य व विशिष्ट घटक आहेत त्या संबंधी खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? स्पियरमनच्या उपपत्तीवर हा प्रश्न आहे. पर्याय आहेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये सामान्य घटक मोठा असतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये विशेष घटक मोठा असतो. क्षमतांना विकासपूरक असा सामान्य घटक असतो. विशेष घटक सर्व कार्यात व्यक्तीला उपयुक्त असतो. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. प्रत्येक व्यक्तीमध्ये सामान्य घटक मोठा असतो. सामान्य घटक. स्पियरमनने द्विघटक उपपत्ती मांडलेली आहे. त्याच्यात त्याने 2 घटक सांगितलेत, यस आणि जी. यस म्हणजे स्पेशल फॅक्टर, विशेष घटक. जी म्हणजे सामान्य घटक. ओके, बुद्धिमत्ता. यस, तुम्हाला दाखवतो ते. चला, स्पियरमन द्विघटक सिद्धांत मांडलेला आहे. जी सामान्य घटक आणि यस विशेष घटक म्हणले. तर्क, अनुमान, तुलना हे सामान्य घटक आहेत, ते सगळ्यांमध्ये असतात. विशेष घटक हे काही ठिकाणीच असतात. सूत्र म्हणले बघा, I बरोबर जी अधिक S1 S2 S3. जी हा घटक जो आहे सामान्य घटक ते सगळ्यांमध्ये सारखेच असतात. विशेष घटक जे असतात, तेंडुलकर क्रिकेट खेळतो, विशेष घटक आहे. बाकी मग बोलणं, चालणं, खाणं, पिणं, बाकी कॉमन सारख्या गोष्टी असतात. जी सगळ्यांमध्ये आहे, यस काही लोकांमध्ये आहे आणि तो प्रत्येकात वेगवेगळा आहे. म्हणून हे सूत्र तयार झालेलं आहे स्पियरमनचं. तर बहुघटक सिद्धांत हा द्विघटक मांडलेला स्पियरमनने. एक घटक सिद्धांत बिनेटरमनने मांडलेला आहे. द्विघटक स्पियरमनने मांडलेला आहे. बहुघटक थॉर्नडाईकने मांडलेला आहे. अनेक घटक थर्स्टनने मांडलेला आहे. त्रिमितीय बुद्धिमत्ता सिद्धांत गिलफोर्डने मांडलेले 120 बुद्धीचे घटक सांगितलेत. असे प्रक्रिया निर्मिती 4x5x6 120 घटक सांगितलेले आहेत. थॉम्सनने समूह घटक सिद्धांत मांडलेला आहे. त्याचं सूत्र हे आहे बघा. स्टर्नबर्गने त्रिकूट बुद्धिमत्ता सिद्धांत मांडलेला आहे. हार्वर्डने बुद्धिमत्तेचा बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत मांडलेला आहे. तिथं 7+2 अशा 9 बुद्धिमत्ता त्यांनी सांगितलेल्या आहेत. बिनेटरमनने एक घटक सिद्धांत. नेड हार्मंडचं मेंदू संदर्भीय प्रारूप आहे.
आणि त्याच्याबरोबर भावनिक बुद्धिमत्ता ही डॅनियल गोलमनने मांडलेली आहे. या पीटर सॅलोवे आणि जॉन मेयर ह्या लोकांनी भावनिक बुद्धिमत्तेमध्ये आधी काम केलं होतं डॅनियल गोलमनच्या पण. त्यामुळे ह्या दोघांवरती पण अनेक वेळा प्रश्न पडतात. डॅनियल गोलमनच्या भावनिक बुद्धिमत्तेवरती प्रश्न पडतात. 5 घटकांचं प्रारूप त्यांनी मांडलेलं आहे. स्वतःची ओळख, स्वनियंत्रण, प्रेरणा, याला अभिप्रेरणा, सहसंवेदना किंवा तदानुभूती असंही म्हणतात त्याला, आणि सामाजिक कौशल्य, ही भावनिक बुद्धिमत्तेचे 5 घटक त्यांनी सांगितलेले आहेत. ठीक आहे, आपण पुन्हा प्रश्नाकडे जाऊया. तर याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये सामान्य घटक असतो, जी सगळ्यांमध्ये आहे. नॉर्मल गोष्टी सगळ्यात असतात, विशेष गोष्टी काही विशेष लोकांमध्ये असतात. यस, स्पेशल फॅक्टर. तर त्याला अनुसरण पहिलं विधान बरोबर आहे, बाकी 3 विधानं चुकीची आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, स्वतःच्या व इतरांच्या भावभावनावर नियंत्रण ठेवणे व नियमन करण्याची क्षमता, विचार, कृती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. ही व्याख्या कोणी केलेली आहे? अल्फ्रेड बिने, डेव्हिड वेस्लर, पीटर सॅलोवी, हॉवर्ड गार्डनर. योग्य उत्तर आहे पीटर सॅलोवीची ही व्याख्या आहे. मी तुम्हाला आत्ताच दाखवले की पीटर सॅलोवी आणि जॉन मेयर या दोघांनी भावनिक बुद्धिमत्तेमध्ये डॅनियल गोलमनच्या आधी काम सुरू केले. 1980 मध्ये यांनी भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना मांडली. त्याचा पुढे विकास केला डॅनियल गोलमनने 1995 मध्ये आणि 5 घटकाचं प्रारूप मांडलं. तर त्यातल्या पीटर सॅलोवेशी संबंधित हा प्रश्न आहे आणि त्याची व्याख्या आहे. तर ती व्याख्या बघा आणि तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, लेविनने मांडलेल्या मानसिक संघर्षाचे प्रकार व त्यांची उदाहरणे खाली दिली आहेत. त्यांच्या योग्य जोड्यांचा क्रम लावायचा आहे. खिशात सिनेमा पुरते पैसे आहेत, पण मित्रांना पार्टी द्यावीशी वाटते, परंतु सिनेमा पाहण्याची इच्छा सोडवत नाही. परीक्षेसाठी अभ्यासाचे कष्ट नको असतात व नापास होणेही नको असते. आवडता पदार्थ खावा वाटतो, पण पोटात जागा नसल्यामुळे नको वाटतो. आता हवे नको, हवे नको, हवे आणि नको नको संघर्ष, अशा प्रकारचा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. खिशात पैसे नाहीत पण मित्राला पण पार्टी द्यायची, दोन्ही गोष्टी सुटत नाहीयेत. हा हवे संघर्ष, दोन्ही गोष्टी हव्यात. परीक्षेत अभ्यासात कष्ट नको आणि नापास होणं नको आहे, नको नको संघर्ष आहे. आवडता पदार्थ खावा वाटतो पण पोटात जागा नाही, म्हणजे हवे पण आहे नको पण आहे, हवे नको संघर्ष आहे. मित्रांनो, हा टॉपिक मानसिक, म्हणजे आपण संघर्ष नावाचा टॉपिक आहे, आपल्याला संघर्ष नावाचा टॉपिक आहे. त्या टॉपिक मध्ये संघर्ष, मनामध्ये जेव्हा आपल्या संघर्ष उत्पन्न होतो तेव्हा आपण काय करतो, तर तेव्हा आपण 2 मार्ग स्वीकारतो. तर त्यातला प्रत्यक्ष मार्ग आणि अप्रत्यक्ष मार्ग असतो. संघर्ष उत्पन्नानंतर 2 मार्ग आहेत संघर्ष, म्हणजे समायोजन करतो आपण संघर्षामध्ये. संघर्षामध्ये समायोजनाचे 2 प्रकार आहेत. एक प्रत्यक्ष मार्ग, मग काय करतो, निवड करतो, कशाच तरी तडजोड करतो किंवा माघार घेतो, हा प्रत्यक्ष मार्ग. आणि अप्रत्यक्ष मार्ग म्हणजे संरक्षण यंत्रणा वापरणं. तर कर्ट लेविनने हवे नको संघर्ष, याला वेगवेगळी नावं पण आहेत. हवे नको संघर्ष, हवे संघर्ष आणि नको नको संघर्ष. आता तुम्ही नावं, यांना मी पर्यायी नावं सांगतो, कधी कधी ही नावं येणार नाहीत, वेगळी नावं येतील, तुमची फसगंमत त्यामुळे होऊ शकेल. हवे संघर्षला नाव आहे प्रगमन संघर्ष. याला प्रगमन संघर्ष असंही नाव येतं, प्रगमन संघर्ष. त्यानंतर नको त्याला वर्जन संघर्ष म्हणतात, दुसरं नाव आहे वर्जन संघर्ष. आणि हवे नको म्हणजे प्रजनन वर्जन संघर्ष. आता या हवेला आणखी एक नाव आहे, याला अभिसरण असंही म्हणतात. अभिसरण संघर्ष म्हणजेच प्रगमन संघर्ष म्हणजेच हवे संघर्ष. नको संघर्ष म्हणजे वर्जन संघर्ष, किंवा याला अपसरण संघर्ष म्हणतात. नकोला म्हणजे हवेला शब्द आहे प्रगमन आणि अभिसरण, नकोला शब्द आहे वर्जन आणि अपसरण. म्हणजे ठीक आहे, ही नावं लक्षात ठेवा, मग इथं तुम्हाला सोयीनुसार ती नावं टाकता येतात. तर हे जे आहेत ते संघर्षाचे प्रकार आहेत, कर्ट लेविनने सांगितलेले आहेत. संघर्ष आणि समायोजन, कॉन्फ्लिक्ट अँड ऍडजस्टमेंट, या टॉपिकशी संबंधित हा प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, परीक्षेला साधे यश मिळाल्यास मी मुळीच अभ्यास केला नव्हता तरी मला इतके गुण मिळाले असे सांगत सुटणे म्हणजे टिंबटिंब संरक्षण यंत्रणेचा वापर करणे.
संरक्षण यंत्रणा, मी आता सांगितलं की मानसिक संघर्ष उत्पन्न होतो. आपण समायोजन करतो. संघर्षामध्ये समायोजन करण्याचे 2 मार्ग तुम्हाला मी सांगितले. पहिला मार्ग आहे प्रत्यक्ष मार्ग, म्हणजे आपण समस्येला प्रत्यक्ष भिडतो. मग काय करतो, त्यातली कशाच तरी निवड करतो, किंवा निवड नाही करता आली तर माघार घेतो, किंवा आपण तडजोड करतो. हा प्रत्यक्ष मार्ग आहे. आणि संघर्ष समायोजनाचा अप्रत्यक्ष मार्ग आहे संरक्षण यंत्रणा. संरक्षण यंत्रणा. मग त्या संरक्षण यंत्रणेवरती कायम एक प्रश्न असतो म्हणजे असतो. पेपर 1 मध्ये असतो, पेपर 2 मध्ये असतो. ती मानसशास्त्राचा अभ्यास करताना पेपर 1 आणि पेपर 2 असा भेदच करू नका. सगळा सिलेबस दोन्हीकडे पण आहे आणि सेम आहे. तर या प्रश्नाचं काय बघा, यश मिळालंय, अभ्यास न करता त्याला चांगले मार्क मिळाले असं तू बडाई मारतोय. पर्याय आहे तादात्म्य, नकारात्मकता, प्रतिपूरण आणि कृतक समर्थन. योग्य पर्याय यामध्ये आहे. योग्य पर्याय याच्यातला आपल्याला निवडता येईल पर्याय क्रमांक 4. कृतक समर्थन करतोय. स्वतःच्या कृतीचं समर्थन करतोय. तो काय करतोय, स्वतःच्या कृतीचं समर्थन करतोय. आता आपण जेव्हा तादात्म्य असं म्हणतो, तादात्म्य म्हणजे यात काय करतो आपण, आपल्या यामध्ये व्यक्ती आपल्या आयुष्यातील मोठ्या किंवा यशस्वी व्यक्तीशी, जीवनाशी, गुणाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. एखादी मंत्री आहे तुमचे पाहुणे, एखादा अधिकारी तुमचा पाहुणा, ते मोठे आहेत आणि ते आमचे आहेत, म्हणजे आम्ही पण मोठे आहोत, हे तादात्म्य. नकारात्मक म्हणजे निगेटिव्हिटी आहे. नकारात्मकता म्हणजे मी अभ्यास करणार नाही, मी शाळेत पण जाणार नाही, असं हे करणं, नकारात्मक गोष्टी बोलणं, नकारात्मक. प्रतिपूरण, एकात आलेलं अपयश, एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी व्यक्तीला अपयश आलं असेल तर दुसरी गोष्ट करून व्यक्ती यशस्वी होते, त्याला आपण प्रतिपूरण म्हणतो. परीक्षेत नापास झाला पण खेळात गोल्ड मेडल मिळवलं, बघा, एक अपयश यशात रूपांतर केल्याला प्रतिपूरण म्हणतात. हे कृतक समर्थन आहे. स्वतःच्या कृतीचं समर्थन करणं याला कृतक समर्थन म्हणतात. अशा जवळजवळ आम्ही 17-18 संरक्षण यंत्रणा शिकवतो मुलांना. 16 ते 17 संरक्षण यंत्रणा आमच्या नेहमीच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, 2 अध्ययन पद्धतीमध्ये नुसते समान घटक संक्रमण करतात, पण त्याहीपेक्षा अधिक स्पष्ट निश्चित स्वरूपाचे अध्ययन संक्रमण त्या 2 घटकांचे सामान्यीकरण केले तर घडते. ही सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडली? पॅवलॉव, बँगले, जड आणि थॉर्नडाईक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जड. जडची आहे सामान्यीकरण उपपत्ती. थॉर्नडाईकनी मांडलेली आहे समान घटक उपपत्ती. समान घटक उपपत्ती. बँगलेनी मांडलेली आहे ध्येयवादी उपपत्ती. अध्ययन संक्रमणाच्या उपपत्त्या आहेत एकूण 5. ध्येयवादी उपपत्ती याला आदर्शवादी उपपत्ती असंही म्हणतात. आदर्शवादी उपपत्ती असंही म्हणतात. आणि जडची आहे सामान्यीकरण उपपत्ती. मनशक्तिवादी उपपत्ती जॉन लॉकने मांडलेली आहे. आणि द्विभागीय संक्रमण उपपत्ती डॉक्टर गोपाल स्वामी यांनी मांडलेली आहे. अध्ययन संक्रमणाच्या 5 उपपत्ती आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, शैशवावस्थेमध्ये ज्यायोगे बालक विचारांच्या व आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून घेते व ज्यावेळी वर्तमान विचार पद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते, त्याला प्रतिक्रिया केली जाते, तेव्हा टिंबटिंब क्रिया घडते. अभिमुखता, आत्मसातीकरण, संधारण, समावेशन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आत्मसातीकरण घडतं. आत्मसातीकरण आणि समायोजन हे 2 टॉपिक आपण वाढ विकास मध्ये शिकतो. पियाजे वगैरे त्यांनी त्याच्याशी संबंधित हा प्रश्न आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, किशोरावस्थेतील बालकांच्या भावनिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे? अर्थ समजून पाठांतर करतात. या वयातील मुलांची अवधान कक्षा अमर्यादित असते. नीती अनितीच्या जाणीव असते. पाठ केलेले सहसा विसरत नाही. योग्य उत्तर आहे, म्हणजे हा पर्याय खरं तर किशोरावस्थेतल्या बालकांच्या भावनिक विकासाबाबत विचारलेला प्रश्न आहे. अर्थ समजून पाठांतर करतात. वयातील मुलांची अवधान कक्षा अमर्याद असते, नसते अमर्याद. नीती अनितीची जाणीव असते, नसते जाणीव.
पाठ केलेले सहसा विसरत नाहीत, हेही नाही, तर अर्थ समजून पाठांतर करतात. भावनिक गोष्टी त्याच्याशी संबंध, म्हणजे अर्थ समजून म्हणजे भावना कळणं, थोडक्यात अर्थ कळणं. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. किशोरावस्था जी आहे ते आपण 6 ते 12 या टप्प्यामध्ये येते किशोरावस्था. जन्मपूर्व अवस्था आणि जन्मोत्तर अवस्था अर्नेस्ट जोन्स यांनी विकासाच्या अवस्था सांगितलेल्या आहेत. त्याच्यातला जन्मोत्तर अवस्थेतली एक अवस्था आहे किशोरावस्था. प्रश्न पुढचा आहे, मंद गतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? 70 पेक्षा IQ कमी ज्यांचा असतो त्यांना मंदबुद्धी असं म्हणतो आपण. या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता सामान्य असते. हे मंदबुद्धी विद्यार्थी असतात. सर्वसामान्यांच्या तुलनेने अभ्यासात मागे पडतात. या विद्यार्थ्यांसाठी नैदानिक चाचणी आवश्यक असते. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. हे मंदबुद्धी विद्यार्थी असतात. हे अयोग्य म्हटलेलं आहे. मंदबुद्धी, मंद गतीने शिकणारे जे आहेत ते मंदबुद्धीचे असतात नसतं असं नाहीये. त्यांची गती थोडी स्लो असते, पण ते एखाद्या कंटेंटवर प्रभुत्व सुद्धा मिळवू शकतात. प्रभुत्व संपादन करायला प्रभुत्व संपादन उपपत्तीत सांगलेले. तुम्ही त्यांना पुरेसा वेळ दिले, एखाद्याला एका मिनिटात एखादी गोष्ट कळेल, एखाद्याला 1 दिवस लागेल, पण समजेल ना. मंद गतीने शिकेल पण तो त्याला कळेल, म्हणजे मंद बुद्धिवाल्यांना कळत नाही. त्यामुळे हे जे विधान आहे ते अयोग्य आहे. बाकीची विधानं बरोबर आहेत. हे विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता सामान्य असते, बरोबर आहे. सर्वसामान्यांच्या तुलनेने अभ्यासात थोडे मागे असतात, हेही बरोबर आहे. या विद्यार्थ्यांसाठी नैदानिक चाचणी आवश्यक असते, निदान करण्यासाठी गरजेचं आहे, हेही बरोबर आहे. मात्र हे विधान चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आहे, व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारी आणि वर्तनाला चालना देणारी शारीरिक व मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना होय. अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केलेली आहे? पर्याय आहेत नॉर्मन एल्मन, दुसरा पर्याय GW आल्पोर्ट, तिसरा GA किंबल आणि चौथा पर्याय JB वॉटसन. योग्य उत्तर आहे आल्पोर्टची व्याख्या आहे. आल्पोर्टने केलेली व्यक्तिमत्वाची व्याख्या आहे. व्यक्तिमत्व टॉपिकमध्ये तुम्हाला ह्या व्याख्यात बघा, ट्रॅक्सलरची ही व्याख्या आहे, आल्पोर्टची ही व्याख्या आहे. आता मी उच्चार करत नाही पण तुम्हाला दाखवते. किंबलची पण व्याख्या करून ठेवा, किंबलवरती पण प्रश्न पडतो. व्यक्तीचे इतरांहून वेगळेपण दाखवणारे, त्याचवेळी इतर व्यक्ती त्या व्यक्तीशी कसे वागतात हे निश्चित करणारे स्थिर स्वरूपाच्या वैशिष्ट्याचे असामान्य संघटन म्हणजे व्यक्ती. किंबलची व्याख्या आहे. थोड्या या व्याख्या बघून ठेवा. वुडवर्डची व्याख्या आहे, स्क्रीन तुमच्या समोर ठेवतो मी, जेणेकरून तुम्हाला व्यक्तिमत्वाची ही वैशिष्ट्ये आहेत. व्यक्तिमत्वाच्या उपपत्ती सुद्धा आहेत. गुणतत्व उपपत्ती, त्याच्यावर परिणाम करणारे घटक. संतुलित व्यक्तिमत्व हे गुण असतील तर त्याला संतुलित व्यक्तिमत्व म्हणतात. व्यक्तिमत्वावर निर्धारण करणारे घटक आहेत वैयक्तिक, कौटुंबिक, वातावरणीय घटक. व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे अंतर्घटन, बाह्य घटक. व्यक्तिमत्वाचे काही उपपत्ती आहेत. वर्गतत्व उपपत्तीमध्ये ग्रीक उपपत्ती येते, त्याच्यात त्यांनी पित्त प्रकारानुसार हे गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर बघा, क्रेशमरने या 4 प्रकारामध्ये व्यक्तीचं वर्णन केलेलं आहे. शेल्डन आहे, त्याने 3 प्रकारात वर्गीकरण केलेलं आहे. कार्ल युंग आहे, त्याने अंतर्मुखी, बहिर्मुखी असं वर्णन केलेलं आहे. ठीक आहे, एवढं पुरेसं आहे तुम्हाला व्यक्तिमत्व टॉपिकच्या अनुषंगाने. आल्पोर्टची व्याख्या होती, तुम्हाला अख्खा व्यक्तिमत्व टॉपिक मी दाखवलेला आहे. वृक्कस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या ॲड्रेनलिन या स्त्रावाचे प्रमाण कमी झाल्यास खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येतो? पौरुषत्व दिसून येतं, स्वास्थ्य जाणवतं, व्यक्ती अशक्त दिसते, व्यक्ती स्थिर वृत्तीची दिसते. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, व्यक्ती अशक्त दिसते. तर लक्षात ठेवा, वृक्कस्थ ग्रंथी आहेत काय? कंठस्थ ग्रंथी आहे. कंठस्थ ग्रंथी, त्याच्यातनं थायरॉक्सिन नावाचा स्त्राव पाझरतो. दुसरी आहे मस्तिष्क ग्रंथी, त्याच्यामधून पिट्युटरी हा स्त्राव पाझरतो. त्यानंतर आहे वृक्कस्थ ग्रंथी, त्याच्यामधून ॲड्रेलिन हा स्त्राव पाझरतो, ॲड्रेलिन. त्याच्यानंतर जनन ग्रंथी असतात, त्याच्यामधून टेस्टोरॉन, एस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन हे स्त्राव पाझरत असतात. ते कमी जास्त झाल्यानंतर वेगवेगळे परिणाम होतात. तर वृक्कस्थ ग्रंथी संदर्भात ॲड्रेलिन हा कमी झाल्यास व्यक्ती अशक्त होतात. तर हा टॉपिक, म्हणजे हा टॉपिकची तयारी करताना मी तुम्हाला हे 4 प्रकार सांगितले, त्यातनं स्त्राव सांगितले. ते कमी झाल्यानंतर काय होतं, जास्त झाल्यानंतर काय होतं, हे जरा तुम्ही करून ठेवा, त्याच्यावर प्रश्न पडतो. 22वा प्रश्न आहे, अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील आधुनिक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होतो? प्रभुत्व अध्ययन उपपत्ती, क्षेत्रीय उपपत्ती, सामाजिक अध्ययन उपपत्ती, माहिती प्रक्रियाकरण, प्रतिमान.
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, क्षेत्रीय उपपत्ती. आधुनिक उपपत्तीमध्ये कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही असं विचारले. मी सुद्धा गडबड केली, मुद्दाम गडबड केली, कारण तुमच्याकडून 2-3 मार्क 1-2 प्रश्न असे जातात. होत नाही असं विचारलेलं आहे. मी गडबडीत क्षेत्रीय उपपत्ती हा पर्याय निवडला. मी होत आहे असं समजलो आणि चुकीचा पर्याय निवडला. तर आपल्याकडून अशी गल्लत होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रश्न बारकाईने वाचणं ही गरजेची गोष्ट आहे. प्रश्न बारकाईने वाचल्यानंतर तुम्हाला त्याचा अर्थ कळणार आहे. ठीक आहे. तर आधुनिक उपपत्तीमध्ये प्रभुत्व अध्ययन उपपत्तीचा समावेश आहे. मग अजून कुठल्या उपपत्ती आहेत का आधुनिक उपपत्ती गटामध्ये? अध्ययनाच्या उपपत्ती. अध्ययनाच्या उपपत्ती एकूण 15 उपपत्ती आहेत मित्रांनो. त्या लक्षात ठेवायच्या. तुम्ही कायम प्रश्न आहेत. असा एक परीक्षा 13 पासून 24 पर्यंत झालेली नाही, पुढेही होणार नाही की उपपत्तीवर प्रश्न पडणार नाहीत. इथं 6 उपपत्ती आहेत, इथं 6 उपपत्ती आहेत, इथं 3 उपपत्ती आहेत. उपपत्तीचे 3 गट आहेत. साहचर्यवादी उपपत्ती, ज्ञानात्मक उपपत्ती आणि आधुनिक उपपत्ती. साहचर्यमध्ये 6 उपपत्ती आहेत. प्रयत्नप्रमा, त्याला चुका शिका, ट्रायल एरर थेरी म्हणतात, थॉर्नडाईक. अभिजात अभिसंधान पॅवलॉव, साधक अभिसंधान स्किनर, वर्तन उपपत्ती वॉटसन, सानिध्य अध्ययन गृथी, पद्धतशीर वर्तन दृढीकरण उपपत्ती हल. तर हे 6 नावं आहेत साहचर्यवादी गटामध्ये. ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये समाकारवादी उपपत्ती कोहलर, कोपका, वर्धायमर. ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती कर्ट लेविन. संरक्षण यंत्रणा यांनी मांडलेली आहेत. कृती संशोधनाचा जनक आहे कर्ट लेविन. ठीक आहे. अर्थपूर्ण अध्ययन अनुदेशन उपपत्ती आसुबेलनी मांडलेली आहे. अग्रसंगणक प्रतिमानाचा जनक आहे. ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती जिराम ब्रुनरने मांडलेली आहे. संकल्पना प्राप्ती प्रतिमानाचा हा जनक आहे. श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती रॉबर्ट गॅने, संकेत अध्ययन उपपत्ती टॉलमन. तर हे 6 उपपत्ती आहेत. प्रभुत्व संपादन उपपत्ती डॉक्टर ब्लूम आणि बांदुराची आहे. सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती, माहिती प्रक्रियांक प्रतिबंध डोनाल्ड ड्रम. हे 3 आहेत आधुनिक उपपत्तीमध्ये. तर हे लक्षात ठेवा. 15चा चार्ट आहे. गडबड होते, खूप डेटा तुम्हाला द्यायची माझी इच्छा आहे, म्हणून मी एवढं जास्त बोलतोय खरं तर. पुढचा प्रश्न आहे, अध्ययनार्थी आदर्श शोधतो, त्याचे निरीक्षण करतो, आदर्श वर्तनाचे अनुकरण करतो, आपल्या वर्तन प्रबलनाची आशा करतो व अध्ययन करतो. ही वैशिष्ट्ये असणारी सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडली? बांदुरा, ब्लूम, ब्रुनर, आसुबेल. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बांदुरा. ही आधुनिक उपपत्ती गटातली सामाजिक निरीक्षण उपपत्ती. मी तुम्हाला आत्ताच तो चार्ट दाखवलेला आहे. बघा, सामाजिक निरीक्षण उपपत्ती आधुनिक उपपत्ती गटातले मॉडर्न थेरी बांदुराने मांडलेली आहे. हा चार्ट लक्षात ठेवा कायम तुम्ही. ह्याच्यावर प्रश्न आहेत. पुढचा 24वा प्रश्न आहे, प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनशील वृत्तीची निर्मिती व्हावी म्हणून खालीलपैकी कोणत्या क्षमता महत्वाच्या आहेत? पर्याय, चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी, स्वतंत्र विचार करण्याची क्षमता निर्माण व्हावी, विवेक बुद्धी निर्माण व्हावी, समस्येची उकल करण्याची कुवत निर्माण व्हावी. सगळे पर्याय बरोबर आहेत. 4ही पर्याय बरोबर आहेत. प्रभावी अध्यापनातून ह्या गोष्टी क्षमता वाढवणाऱ्या ठरतात. पुढचा प्रश्न आहे 25वा, खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट ज्ञानात्मक, वैचारिक, बौद्धिक अंगाचा विकास घडवून आणणे आणि उद्गामी अवगामी विचार प्रक्रियाची क्षमता विकसित करणे हे आहे? ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान, व्यक्तिगत विकास प्रतिमान, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान, वर्तन परिवर्तन प्रतिमाने. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान. बुद्धी वगैरे ह्या गोष्टी आल्या की या प्रकारात येतात. ब्रुस जॉइस मार्शविल यांनी 24 प्रतिमानं मांडलेली आहेत. प्रतिमानाचे जनक आहेत ब्रुस जॉइस मार्शविल. त्यांनी 4 गटात या 24 प्रतिमानाची विभागणी केलेली आहे. ते हे 4 गट आहेत. तर बुद्धी वगैरे आलं, ज्ञान आलं, माहिती आली की ज्ञान प्रक्रियाकरण मध्ये येतं, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यापैकी कोणते वैशिष्ट्य योग्य नाही? प्रश्न नीट वाचायचा. पर्याय बघा, अध्ययन नेहमी नेमके कृतीद्वारा घडत असते. दुसरा पर्याय, प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करीत असतो. तिसरा, सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते. चौथा, अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हा अयोग्य आहे. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते का? तुम्हाला सांगितलेलं सगळ्यांना एका वेळेस सारखं कळत असेल का? नसेल कळत. मी सारखं अध्ययन होत नाही. बाकीचे 3 प्रकार अध्ययनाची वैशिष्ट्ये आहेत.
अध्ययन नेमक्या कृतीद्वारे घडते, बरोबर आहे. प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करतो, बरोबर आहे. अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे, लाईफ टाईम आहे, लाईफ लॉंग आहे. हे तिन्ही विधानं बरोबर आहेत. हे विधान चुकीचं आहे. 27वा प्रश्न आहे, अनुभवांच्या साह्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन. अशी अध्ययनाची व्याख्या कोणी केलेली आहे? फ्रान्सेन, मर्फी, वुडवर्थ, गिलफर्ड. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गिलफर्डने अध्ययनाची केलेली व्याख्या आहे. पुढचा प्रश्न आहे, अध्ययन करताना पठारावस्था निर्माण होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणत्या गोष्टी कराव्यात? अध्ययन वक्र हा एक टॉपिक आहे, त्याच्यामध्ये पठारावस्था म्हणजे अध्ययन वक्र कसा कसा जातो त्यातल्या 5 टप्पे सांगितलेत. पर्याय बघा, विद्यार्थ्यांची अभिरुची निर्माण करावी, प्रेरकाची तीव्रता कमी करावी, कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नये, वेग वा अचूकता यापैकी एकच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावं. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अ आणि क. ह्या गोष्टी कराव्यात. अ, विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण करावी, यस करायलाच पाहिजे. क आहे कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नये, हेही बरोबर आहे. आता प्रेरकाची तीव्रता कमी करावी, कमी केली की संपलं ना, मग कसं अध्ययन होईल? आणि वेग वा अचूकता यापैकी एकाच गोष्टीवर, दोन्ही केलं पाहिजे, एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावं असं म्हणतं. त्यामुळे हे चुकीचं आहे आणि हे चुकीचं आहे. हे पर्याय बघायचे, छोटी छोटी वाक्य त्यात टाकलेत तुम्हाला मिसगाईड करायला, फसवायला. ठीक आहे, तर अध्ययन वक्र असतो, त्याच्यामध्ये सुरुवातीला असतो सुरुवातीचा टप्पा, त्याच्यावरती गेलो की जलद गतीने आपण शिकतो, जलद गतीचा टप्पा. त्याच्यानंतर येते पठारावस्था, त्याच्यानंतर येते अंतिम सीमा, अंतिम सीमा, आणि शेवटी येते परिसीमा. या 5 टप्प्यात अध्ययन वक्राचे. काय? पहिला सुरुवातीच्या प्रगतीचा टप्पा, नंतर जलद प्रगती, नंतर पठारावस्था, त्यानंतर अंतिम प्रगती आणि शेवटी परिसीमा. हे 5 क्रमाने लक्षात ठेवा. अध्ययन वक्र आहे हा. मी आता फास्ट मांडलेला आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खाली अध्ययनाची व्याख्या व मानसशास्त्रज्ञांच्या जोड्या दिल्यात, तुम्हाला जोड्या ओळखायच्यात. जोड्या ओळखायच्यात, मी तुम्हाला लावून देतो सरळ. पहिला पर्याय बरोबर आहे. मनची व्याख्या आहे, अध्ययन म्हणजे अनुभव व वर्तन यांच्यातली सुधारणा. त्यानंतर वुडवर्थची व्याख्या आहे, अध्ययन म्हणजे अनुभवाश्रित वर्तन बदल. गेट्सची व्याख्या आहे, अध्ययन म्हणजे अनुभवाद्वारे वर्तनात होणारी सुधारणा. आणि सिगोलची व्याख्या, अध्ययन ही बदल घडवून आणणारी क्रिया आहे. किती प्रश्न पडलेत अध्ययन या टॉपिकवर तुम्हाला कल्पना आली असेल. अभिसंधान म्हणजे एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वळण लावणे शक्य होते. खालीलपैकी कोणती बाब अभिसंधानाचे उदाहरण नाही? उदाहरण नाही असं विचारले. अध्ययनार्थ्याची वृत्ती बदलता येते, अध्ययनार्थ्यांना वाटणारी अकारण भीती अभिसंधानाने नष्ट करता येते, अध्ययनार्थ्याच्या चमत्कारिक वर्तनात बदल करणे अभिसंधानाने अशक्य असते, अध्ययनार्थ्यांना योग्य सवयी लावता येतात. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, अध्ययनार्थ्याच्या चमत्कारिक वर्तनात बदल करणे अभिसंधानाने अशक्य होते. बघा, एक शब्द टाकलाय तुम्हाला फसवले, फक्त इथं अ टाकलाय. गडबडीत आपण शक्य वाचलं की आपला प्रॉब्लेम झाला, म्हणून शब्द न शब्द बारकाईने वाचायचा आहे. फक्त अ शब्द टाकलाय आणि पर्याय चुकवलाय. हे त्याचं उदाहरण नाही होत अभिसंधानाचं. अभिसंधान उपपत्ती प्यावलावने मांडलेले रशियन मानसशास्त्रज्ञ कुत्र्यावरती प्रयोग केलेला आहे. कुत्र्याला बांधून ठेवले, अन्न त्याला दाखवतात, त्याच्या गळ्यातनं छिद्र पाडून लाळ मोजली जाते. अन्न दाखवल्यानंतर किती लाळ सुटते, नंतर बेल वाजवली जाते, बेल वाजली, हा अनैसर्गिक चेतक त्यासमोर ठेवला तरी त्याला लाळ सुटले. म्हणजे अनैसर्गिक चेतकाला नैसर्गिक प्रतिक्रिया संधित करणं याला अभिसंधान म्हणतात. प्यावलावने मांडलेली उपपत्ती आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने 2021 मध्ये जी टीईटीची परीक्षा झाली त्याच्यामधल्या मानसशास्त्राच्या प्रश्नांचं विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. टीईटीच्या आजवर झालेल्या सगळ्याच प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ मी बनवलेले आहेत, तर तेही तुम्ही जरूर पहा. थँक्यू.